आवाज खूप कमी येतोय. मराठीत चालेल ना? हा, मराठीतच बोलणार आहे. हा ठीक आहे, थोडे थोडे. मित्रांनो, माझं नाव तात्यासाहेब इंगळे. मी आता पुण्याहून आलोय, पण ह्या व्यवसायामध्ये येण्याच्या अगोदर मी बघायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यातला आहे. मी आज या धुळे सिटीमध्ये मित्रांनो आलोय. खूप आनंदाचा दिवस आहे आज, की ज्या व्यक्तीनं आज याच परिसरातून माय लाईफस्टाईलचं रोपं लावलं होतं आणि आज त्यांच्या माध्यमातून खूप साऱ्या सर्वसामान्यांच्या लाईफमध्ये खूप मोठं परिवर्तन झालंय. आणि आज त्यांनी माय लाईफस्टाईलची एक जबरदस्त रँक अचीव केली. GTC. आज त्यांचा मान सन्मान करण्यासाठी आज आपण सगळेजण आलेलो आहोत. बरोबर आहे का नाही? म्हणजे तुम्हाला सगळ्यांना एक विनंती असेल, एकदा दिगंबर सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. खूप प्राऊड वाटतंय, खूप अभिमान वाटतो मित्रांनो आम्हाला, की डायनॅमिक इव्होल्युशनचे आज पहिले GTC व्यक्तिमत्व झाले मित्रांनो. त्याचबरोबर खूप सारे रँक होल्डर, आज त्यांचाही मान सन्मान इथं होतोय. जे की नवीन बनलेत, काही NTC असतील, CTC असतील, ITC असतील, त्या सगळ्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्या सगळ्यांना त्यांच्या पुढील अचिव्हमेंटसाठी मित्रांनो शुभेच्छा देतो मी. तर बेसिकली मित्रांनो, आज माझं बघायला गेलं तर मी प्रॉपर सोलापूर जिल्ह्यातला एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे मित्रांनो. मी मजुरी करणारे माझे आई वडील, परिस्थिती भयंकर नाजूक होती. कारण मित्रांनो, ती गरिबी मी जवळ बघितली होती. माझ्या आईवडिलांची मजुरी, माझ्या आईवडिलांची मेहनत, आणि मी ती बघत असताना मला वाटायचं की आपण लवकर मार्केटमध्ये गेलं पाहिजे आणि पैसे कमवायला सुरुवात केली पाहिजे. मग शिक्षण करायचं काय? कारण यांची परिस्थिती मी बघायचं. मला मेहनत करतात त्यावेळेस घर चालतं यांचं. मग चांगले पैसे पण आपल्याला देऊ शकणार नाहीत एज्युकेशनला. मग 10वी नंतर मित्रांनो एज्युकेशन घ्यायचं काय? तर माझ्या गावाकडचे मुलं पुण्यामध्ये इंडस्ट्रियल एरियामध्ये जॉबला होते. मग मी त्या लोकांचा सल्ला घेतला. मला त्यांनी सांगितलं की तात्या, तू 2 वर्षाचा ITI म्हणून कोर्स आहे, तू कोर्स कर आणि पुण्यामध्ये ये. त्यावेळेस खूप मोठी क्रेज होती मित्रांनो गावाकडच्या मुलांना, की पुण्यासारख्या सिटीमध्ये जायचंय आणि तिथे गेल्यानंतर करिअर होतंय. खूप मोठी क्रेज होती. मग मीही त्या माझ्या मित्राचं ऐकलं आणि म्हटलं आता ITI करू. तसंही म्हणलं आपल्या आईवडिलांची परिस्थिती चांगले एज्युकेशन करण्यासाठी पैसे देण्याची नाहीये. मग ते मित्राचा सल्ला ऐकून मित्रांनो मी 2 वर्ष ITI केला आणि 2 वर्ष ITI करून मित्रांनो हे तुम्हाला सगळ्यांना सांगण्याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे मित्रांनो, की आज तुम्ही खूप लांबून आलेत, कदाचित स्टेटच्या बाहेरून आले असतील मित्रांनो खूप जण. हा जो फंक्शन, हा जो प्रोग्राम तुम्ही आज अटेंड करताय, जे तुम्ही ह्या स्टेजवरच्या कोर्ट मधल्या लोकांना बघताय, हे कोण होते? जरी हे करू शकतात तर आम्ही का करू शकत नाही? हा विश्वास तुमच्यामध्ये आला पाहिजे, म्हणून तुम्हाला लोकांना आमचा पास सांगतोय मित्रांनो. कारण मित्रांनो हा व्यवसाय असा आहे, केला ना एज्युकेशनची गरज आहे, ना कुठल्या मोठ्या इन्व्हेस्टमेंटची गरज आहे, ना कुठल्या अनुभवाची गरज आहे. मित्रांनो, ज्याला परिस्थितीची जाणीव आहे, ज्याला आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे, ज्या आई वडिलांनी लहानाचं मोठं केलंय, त्यांच्या समोर एक मोठा अचीवर म्हणून उभं राहायचंय. मित्रांनो, ही जिद्द जर अंगामध्ये असेल आणि जर हा असा व्यवसाय जर त्याच्या हातामध्ये लागलेला असेल ना मित्रांनो, काही लागत नाही मित्रांनो. फक्त 5 ते 6 वर्षाचा खेळ आहे बस. 5 ते 6 वर्ष जर डोळ्यासमोर परिस्थिती ठेवली, इमानदारीनं हा व्यवसाय समजून घेऊन जर लोकांपर्यंत पोहोचवला, तुमचं जॉब करता करता, काम करता करता जर 5-6 वर्ष सातत्याने हा व्यवसाय केला नाही मित्रांनो, तर परिस्थिती परिवर्तन व्हायला काही वेळ लागत नाही मित्रांनो. आणि हेच तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सांगायचंय. कारण नाजूक परिस्थितीमधला गरीब घरातला मुलगा आहे मित्रांनो मी. कारण ITI केलेला मुलगा पुण्यामध्ये आला होता परिस्थिती बदलण्यासाठी. पुण्यामध्ये आल्यावर मार्केटची परिस्थिती मला समजली.
जे ITI करताना मी स्वप्न बघितलं होतं ना, मार्केटमध्ये उतरल्यावर बघितलं तसं काही दिसत नाहीये, तसं काहीच दिसत नाही. आणि हे एज्युकेशन घेताना समजत नाही, मार्केटमध्ये आल्यावर समजतंय. पण ज्यावेळेस हे मी बघितलं, पर्याय नव्हता, काम करणं एकच सोल्युशन होतं. काम करायला सुरुवात केली. म्हणलं कसं का असं ना, काही ना काही सोल्युशन निघन. असं करता करता पिंपरी चिंचवड सारख्या सिटीमध्ये मित्रांनो मी 10 वर्ष सायकलीवर कंपनीमध्ये कामाला जायचं, टेम्पररी बेसिसवर. मी 11 कंपन्यात काम केले, 5-5, 6-6 महिन्याचे पिरियड काढले, 6-6 महिन्याचे. गावाकडच्यांना वाटायचं पुण्यामध्ये गेलाय, त्यांना काय माहिती बिचारायला मार्केट, त्या बिचारांना काय माहित मार्केटची परिस्थिती नव्हतं माहित आहे बिचारांना. मी बघायचं, वाटायचं होईल काय ना काही लाईफ मध्ये. आयुष्यातले 10 वर्ष गेले मित्रांनो, 10 वर्ष असं माइंडसेट केलं होतं मी. बस आपण आयुष्यभर अशीच मजुरी करणार आणि आपले आई वडील पण दुसऱ्याच्या शेतामध्ये अशीच मजुरी करतील, कारण आपण गरीब आहेत ना. असं माइंडसेट केलं असताना जसे आज तुम्ही इथं आलेत, काय आमचे डिस्ट्रीब्युटर 2, 6, 1 वर्षापूर्वी हा व्यवसाय त्यांनी बघून व्यवसाय जॉईनिंग केलाय. मित्रांनो असा मी ह्या व्यवसायामध्ये 2009 मध्ये मित्रांनो इंडस्ट्रीमध्ये आलो. मी काय नाही हो, हे कोटवाले लोक, हे शूज घातलेले लोक मी आयुष्यात कधी बघितली नाही. अहो मी MIDC मधला कामगार होतो. मी काळी कपडे घालायचं, सुपरवायझरला फक्त बघितलं मी शर्टिंग केलेलं, हे वातावरण बघितलं मित्रांनो मला नाही पचलं. पण ज्या मित्रांना आणलं ना, त्याने एकच सांगितलं, लाख रुपये नको, मोठ्या मोठ्या गाड्या नाही, 2000 रुपये येतील त्या आठवड्याला. आणि माझी मित्रांनो सोच होती, मला 4-5 हजार भेटले तर बस झाले पार्ट टाइम मध्ये. कारण मी MIDC मध्ये काम करता करताना STD बूथवर काम करायचं, कपड्यांच्या दुकानामध्ये कपड्यांच्या घड्या घालायचं काम करायचं पार्ट टाइम मध्ये. म्हणून त्याच्यापेक्षा हे थोडं 2-3 हजार तर बरं वाटेल. आणि याच उद्देशानं या व्यवसायामध्ये मित्रांनो मी एंट्री केली, कारण मला हा एक व्यवसाय माहित नव्हतं. 2-4 हजार येतील म्हणून आलो बस मित्रांनो. पण जे हे अनुभवी लोक होते, जे लोक खूप वर्षापासून या व्यवसाय बरोबर जॉईन झाले होते, करत होते, समजून घेतला होता, अशा लोकांच्या जवळ गेल्यावर मला 1 वर्षानं समजलं की हा एक व्यवसाय आहे, ही एक खूप मोठी इंडस्ट्री आहे. आणि ज्या दिवशी समजलं त्या दिवशी विचार केला, मला आयुष्यातले 10 वर्ष गेलेत, आई वडिलांनी आयुष्यभर मजुरी केली आहे, निदान इथून पुढच्या 10 वर्षामध्ये या व्यवसायातून 25-30 हजार रुपये जरी आले ना, परमनंट जॉब एवढा पेमेंट मिळेल म्हणून मित्रांनो मी या व्यवसायामध्ये आलो होतो. पण आज बघा ना मित्रांनो, घेतलेला एक डिसिजन, ठेवलेलं सातत्य, वारंवार शिकून घेतलेला मी हा बिझनेस, MIDC मध्ये जाऊन हात काळे करणारा एक कामगार, आज त्याच्या आयुष्यामध्ये मित्रांनो किती मोठं परिवर्तन झालं. जो व्यक्ती सायकलीवर कामाला जायचा, ते पण सेकंड हँड सायकल, या हॉलच्या बाहेर उभा आहे मित्रांनो. आज धुळ्यामध्ये 1,07,00,000 रुपयाची जॉब घेऊन आलो मित्रांनो. ही ताकद आहे व्यवसायाची, इंडस्ट्रीची, ही ताकद आहे मित्रांनो इंडस्ट्रीची. घरी एक गाडी पार्किंगला खाली आहे, घरामध्ये 4-4 गाड्या आहेत मित्रांनो. पुण्यासारख्या सिटीमध्ये मित्रांनो भाड्याच्या रूम मध्ये राहायचं, भाड्याच्या. हे सगळं का सांगतोय? पॉवर आहे मित्रांनो इंडस्ट्रीमध्ये, ताकद आहे मित्रांनो व्यवसायामध्ये. फक्त करणाऱ्यांची गरज आहे मित्रांनो, समजून घेऊन करणाऱ्याची गरज आहे. समजून घेतलं, आम्ही केलं, नाही लागत मित्रांनो याला एज्युकेशन. आज विचार करा ना, मला हिंदी क्लिअर बोलता येत नाही, मराठीत तुम्हाला ऐकावं लागतंय, इंग्लिश काय संबंध आहे माझा? संबंध काय माझा मला सांगा इंग्लिशचा. ते काहीच लागत नाही, ते काहीच लागत नाही. आज पुण्यासारख्या सिटीमध्ये मित्रांनो 3 बिल्डिंग आहेत ज्या भाड्याने दिलेले आहेत. जबरदस्त, सुपर. जे आई वडील
दुसऱ्यांच्या शेतामध्ये मजुरी करायचे, जे घर 1993 साली भूकंपात पडलं होतं किल्लारीच्या, जे आई वडिलांनी बांधलं नव्हतं, त्याच ठिकाणी कोरोनामध्ये माझ्या आई वडिलांना मी 1 करोडचा बंगला बांधून दिला मित्रांनो. जे कोरोनामध्ये घर पडलं होतं, सगळं केलं मित्रांनो मी माझ्या लाईफ मध्ये. विचार करा ना, हे सगळं सांगतोय मित्रांनो तुम्हाला. तुमच्यामध्ये काय कमी आहे हो? कोणी सांगितलं तुम्हाला की तुम्ही करू शकत नाही? मित्रांनो, कोणी नाही सांगत आपल्याला, आपल्याला फक्त आपण सांगतोय मित्रांनो. आपल्यामध्ये भयंकर क्वालिटी आहे, भयंकर ताकद आहे मित्रांनो. क्वालिटी बाहेर काढायला मार्केटमध्ये मार्ग नाही, ट्रॅक नाही. एक चान्स आलाय माय लाईफस्टाईल तुमच्या आयुष्यामध्ये. आज निर्णय घ्या मित्रांनो. ज्यांनी आणलंय त्याला 5 ते 6 वर्ष सोडू नका. तुमचं काम करता करता हा व्यवसाय करा. मी तुम्हाला खरं सांगेन मित्रांनो, आई वडिलाला, मिसेसला, मुलांना, नातेवाईकाला अभिमान वाटेन असं काम तुमच्या हातून घडून जाईल मित्रांनो. 100% घडून जाईल. आणि ही देव तुम्हाला सगळ्यांना बुद्धी देवो, ती एनर्जी देवो, ही मी प्रार्थना करतो. आणि मित्रांनो, खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू माय लाईफस्टाईल मॅनेजमेंट, त्या ज्याने हा प्लॅटफॉर्म बनवला. नसेल तर माझ्यासारखा व्यक्ती आजही एमआयडीसी मध्ये काम करत राहिला असता. सीओ सर, कैलास सर, थँक्यू. आमचं ग्रेट अपलाईन की जे व्यक्तीकडे बघून एनर्जी येते, एक महिला मॅडम मुनाल फणसरकर, यांनाही मनापासून धन्यवाद. आणि थँक्यू मित्रांनो, की आज माझ्या अचिव्हमेंट मध्ये खूप मोठा वाटा आमचे जिवलग मित्र जीटीसी व्यक्तिमत्व दिगंबर सोनवणे सर. आणि थँक्यू परत आमचे एक जिवलग मित्र, या सरामुळं मी आज इथपर्यंत उभा आहे. माणिक सरांसाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. ऑल सगळे लीडर्स. आणि मित्रांनो, त्या व्यक्तीला कसं विसरायचं की जे व्यक्तीने मला एक आवाज दिला होता, तात्या काळ्या डांगरीमध्ये नाही राहायचं, काळ्या कपड्यामध्ये नाही फिरायचं, काळ्या कपड्यातून काळ्या कोट मध्ये येण्याची ताकद तुझ्यामध्ये. अशा आम्हा सगळ्यांचे लाडके परिवर्तनकार, की ज्या व्यक्तीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये डायरेक्ट सेलिंगचे बादशाह म्हणून ओळखले जातात, अशा आम्हा सगळ्यांचे लाडके लीडर युटीसी व्यक्तिमत्व किशोर आहिरे सर यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि तुम्हा सगळ्यांना या बिझनेस मध्ये आयुष्यातले 5 ते 6 वर्ष इमानदारीने देण्यासाठी शुभेच्छा देतो. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय लाईफस्टाईल.